नशिराबाद सार्वत्रिक निवडणुकीच्या या ठिकाणी प्रचाराच्या तोफा या ठिकाणी झळकताना दिसून येत आहे। आणि असं असलं तरी आज या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचार रॅलीला सुरुवात केलेली आहे। याच ठिकाणी नशिराबादच्या इतिहासात पहिल्यांदा हे निवडणूक पार पडणार आहे। याचमुळे एका महिलेला संधी मिळावी यासाठी अपक्ष उमेदवारांनी देखील कंबर कसलेली आहे। चिन्ह भेटल्यानंतर मात्र आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात करण्याचं काम या ठिकाणी अपक्ष उमेदवार करताना दिसून येत आहे। आपल्यासोबत स्वतः ताई आहेत, उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही आज पहिल्यांदा या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आणि त्याच माध्यमातून आज प्रचाराला तुम्ही सुरुवात करतायत, काय तुमची प्रतिक्रिया? मी गायत्री पवन वाघुर्डे, प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष म्हणून उभी आहे। माझी निशाणी ट्रॅक्टर आहे। तरी मी महिलांच्या सुख सोयी, जनतेच्या कल्याणासाठी मी रिंगणात उभी आहे। त्यांच्या काही सोयी सुविधा समस्या असतील त्या मी सर्व पूर्ण करण्याची मी सर्वांना विश्वास देते। ताई, काय सांगाल, तुमच्या पुढे एक भाजप सेना युतीचे पक्ष आहे, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहे, असं असताना तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे, काय प्रतिक्रिया? तुम्ही या ठिकाणी जनतेपुढे आव्हान आहात, जनते तुम्हाला मत देईल असं वाटतं तुम्हाला? हो हो, देईल अशी माझी म्हणजे आहे, मला इच्छा आहे, देतील सर्व मत। तर जरी पक्ष नॅशनल पक्ष या ठिकाणी उभा असला तरी देखील या ठिकाणी आम्हाला कौल मिळेल याच आशेने आज गेल्या अनेक दिवसापासून जो प्रचार सुरू आहे, मात्र आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी या अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। काही लाडक्या बहिणी देखील आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल, खऱ्या अर्थाने आज तुम्ही प्रचाराला या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहात, ताईंसोबत तुम्ही प्रचार करताना दिसून येत आहे, काय प्रतिक्रिया? वार्ड क्रमांक 1 मधून गायत्री ताई वाघुर्डे उभ्या आहेत। तर त्यांची निशाणी ही ट्रॅक्टर आहे व त्या अपक्ष उभ्या आहे। कोणत्याही पक्षाच्या थ्रू त्या उभ्या नाही आहे, त्यांना पक्षाचा कुठलाही सपोर्ट नाहीये, त्या त्यांच्या स्वकर्तृत्वावर उभ्या आहे। आणि त्यांनी आजपर्यंत जे काही समाजकार्य केले आणि लाडक्या बहिणींचे ते सगळं निवारण करतील म्हणून त्यांच्यासोबत एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांचे आणि सगळ्या समस्यांचे निवारण करतील असं आम्हाला आश्वासन आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा। निश्चितच आपण बघतोय या ठिकाणी जे समाज कार्य केलेलं आहे, समाजाचं काम केलंय, त्याच माध्यमातून या ठिकाणी प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे। ताई, काय सांगाल, आज एका अपक्ष उमेदवाराच्या रॅलीमध्ये प्रचार रॅलीत तुम्ही या ठिकाणी सहभाग झालेला आहे, काय प्रतिक्रिया? वार्ड क्रमांक 1 म्हणून सौ गायत्री पवन वाघुर्डे या ताई आमच्याकडून उभ्या आहे। अनुक्रमांक 1 मध्ये ज्या गैरसोयी आहेत त्या निवारणाचा प्रयत्न करतील म्हणून आम्ही त्यांना संधी देत आहे, त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करू। निश्चित आपण बघतोय या ठिकाणी लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती या प्रचार रॅलीमध्ये आज दिसून येत आहे। खऱ्या अर्थाने गावाचा विकास, वार्डाचा विकास करणारी उमेदवार नगर परिषदेमध्ये पहिला झेंडा फडकवून अशीच अपेक्षा या संपूर्ण प्रचारात उतरलेल्या महिलांना आहे। एकीकडे लाडक्या बहिणींचा जोर पाहता अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरल्यानंतर भाजप सेना यांचा देखील एक उमेदवार या ठिकाणी रिंगणात असताना राष्ट्रवादी पक्ष असेल, इतर पक्ष देखील यांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। मात्र येणाऱ्या निवडणुकीत नेमका नगरपालिकेत, नशिराबादच्या नगरपालिकेत कोणाचा झेंडा फडकतो, अपक्ष उमेदवार बाजी मारतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।